क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केलेला आहे आणि त्यात सर्वात मोठा बदल म्हणजे 3 दिवसाची अतिरिक्त ग्रेस पिरियड. याचा नेमका अर्थ काय, तुमच्यावर याचा काय परिणाम होणार आणि तुम्हाला याचा फायदा कसा होईल, चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी क्रेडिट कार्ड म्हणजे काय, सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊया. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने तुम्हाला एका ठराविक लिमिट देणे, त्यातून तुम्ही खर्च करू शकता आणि नंतर बिल भरता. पण जर तुम्ही वेळेवर बिल भरलं नाही तर तुम्हाला जास्त व्याज प्लस पेनल्टी भरावी लागते. RBIचा नवीन नियम काय सांगतो, बँकांना आता क्रेडिट कार्ड ग्राहकांना बिल भरायला 3 दिवसाचे अतिरिक्त ग्रेस पिरियड द्यावी लागेल. म्हणजेच काय, जर तुमची ड्यू डेट संपली तरी पुढील 3 दिवसामध्ये तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला लगेच पेनल्टी लागू होणार नाही. याचा फायदा काय, हा नियम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लेट पेमेंट चार्जेस टाळता येतील, क्रेडिट स्कोअर सुरक्षित राहील, थोडा अतिरिक्त वेळ मिळेल. उदाहरणार्थ तुमची ड्यू डेट 10 तारीख आहे आणि तुम्ही 12 ते 13 तारखेत पैसे भरले तरी तुम्हाला मोठा दंड बसणार नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही ग्रेस पिरियड म्हणजे फ्री टाईम नाही. काही बँका अजूनही इंटरेस्ट लागू करू शकतात. नियम बँकेनुसार थोडे बदलू शकतात. म्हणून नेहमी वेळेवर पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. टर्म अँड कंडिशन नक्की वाचा. RBIचा उद्देश काय आहे, अनावश्यक पेनल्टी कमी करणे, बँकिंग सिस्टीम अधिक पारदर्शक बनवणे. अनेक लोकांच्या छोट्या उशिरामुळे मोठा दंड भरावा लागतो, तो टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मित्रांनो, RBIचा नवीन नियम क्रेडिट कार्ड वापरकर्त्यासाठी नक्कीच एक दिलासा देणारा बदल आहे. पण लक्षात ठेवा, स्मार्ट युजर बना, लेट पेमेंट टाळा. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? तुमच्यासोबत कधी लेट पेमेंटचा अनुभव आला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.